तुझ्याच रूपात तुळजा इथे प्रकट होणार। ये दादा, अरे ही तर देवळात। होय, तुझी जगदंबा तुळजाईची भक्त आहे। देवी आईचा आशीर्वाद आहे तिच्या डोक्यावर। ती कुठं आहे, कशी आहे, कधी सापडेल, या तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं तुला हितच मिळतील। देवी आई, माझी लेक कालपासून कुठेतरी निघून गेलीये ग। काल रात्रीपासून तिचा पत्त्या नाही। मी तिच्याबद्दल गैरसमज करून घेतली, लई दुखावलं तिला, काय नाही ते बोललो। त्याच्यामुळे ती निघून गेली असेल का मला ठाव नाही, पण आता ती मला परत हवी आहे। ती तुझी लाडकी आहे, तुझा आशीर्वाद कायम तिच्या पाठीशी असतो। ती तुझी मनापासून भक्ती करते, आम्ही समजेच करतो, पण जगदंबाचं आणि तुझं नातं काहीतरी लई वेगळं आहे। ते काय आहे ते आम्हाला कधीच कळलं नाही, पण आता तिच्यावर कोणतं बी संकट येऊ देऊ नकोस। तिला परत आण देवी आई, माझी लेक मला परत हवी। देवी आई, जोपर्यंत तू तिला परत आणून देणार नाहीस तोवर मी इथून हलणार नाही। असं अवेळी हे काळ्या धुरांचं वलय, हे कोणत्या अशुभाचे संकेत आहेत? नक्की कुठलं संकट घुंगावत आहे आता? जगदंबा, तुळजाला प्रकट करण्यासाठीचा उपाय हा। आता तुळजाला इथे प्रकट व्हावंच लागेल। आई, तुळजा जिथे कुठे असेल तिथून खेचून आम्ही तिला इथे आणणारच। आई,
गंगा या ग धीर धर, काळजी नको करू, येईल जगदंबा परत. जाऊ बाई, कुठे गेली असेल हो माझी पोरगी? समद्या ठिकाणी शोधलं, हे मी तिला कुठेतरी शोधायला गेले, पण तिचा अजून बी पत्ता नाही हो. हो ग, सापडेल ती, तू काळजी नको करूस. काळजी वाटणारच ना हो. तिला आधी बी माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न झाला होता. वेगवेगळ्या लोकांनी तिला माझ्यापासून हिरावून नेण्यासाठी काय काय केलं होतं, आणि त्यातले काही मायावी सुद्धा होते. काय सांगते? हो बाय, एक तर मायावी रूप घेऊन घरात आली होती. तिनं माझं शिळेत रूपांतर केलं. दुसरीमुळं मला आईपणाची परीक्षा द्यावी लागली होती. जगदंबाला सांभाळणारी गंगाई आणि तिची खरी आई असल्याचं सांगणारी मोहिनी, या दोघींची परीक्षा होईल. परीक्षा म्हणजे नेमकं काय असणार आहे? आजची रात्र अमावास्येची रात्र आहे. सूर्यास्तानंतर जगदंबाला गावाबाहेरील मंदिरात ठेवण्यात येईल. रात्रीची पहिली प्रहर संपल्यानंतर जी मंदिरात लवकर पोहोचेल ती खरी आई. आणि मद्राजाने तर समजा गावालाच आपलं गुलाम बनवलं होतं. गावात माझं राज्य सुरू झाल्यापासून मी काही नियम घालून दिले होते, यांनी तो नियम मोडलाय. पण या समध्या प्रसंगात माझी लेक माझ्या सोबत होती, पण आज ती कुठं निघून गेली आहे ते मला बी कळत नाहीये. अगं रुसून बसली असेल कुठेतरी ती, येईल परत. नाही हो, माझी पोरगी तशी नाही आहे. ती बाकीच्या पोरांसारखी वागत नाही, लई समजूतदार आहे ती. तिला नाही नाही ते बोललो, ही आमचीच चूक झाली. जाऊ बाई, पुन्हा कुठल्या असुराच्या तावडीत तर सापडली नसेल ना हो माझी जगदंबा? हे जे काय झालं यात त्या उमाची चूक असेल तर? तिनं जगदंबा सोबत काही बरं वाईट तर केलं नसेल ना? आम्ही आमच्या जगदंबावर विश्वास ठेवला नाही, त्या उमावर ठेवला. कुठं असेल होती उमा? पाहिलंच महिषा, आपण जिंकलो. आपल्या अनेक दिवसांच्या कष्टाला यश आलंय. अखेर तो विजयाचा दिवस उजाडलाय. तुळजा आपल्या समोर आली आहे, आपली बंदी आहे. हीच ती वेळ, हाच तो मुहूर्त. आज महिषा आणि तुळजाचा विवाह घडणार. तुळजा, अखेर तू आमच्या समोर उभी आहेस, प्रत्यक्ष. याच दिवसाची आम्ही प्राणांतिक वाट पाहिली होती. याच साठी केले होते सगळे सायास. तुळजा, तुला आश्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच तुझी अभिलाषा मनात उत्पन्न झाली होती. तुला प्राप्त करायचं, तुला कायमचं अंकित करायचं, हे तेव्हाच आणि तिथेच ठरवलं होतं आम्ही. तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती की जिच्या हातून आमचा मृत्यू लिहिलाय, आम्ही तिची अभिलाषा ठरतो आहोत, तिच्या प्रेमात पडतो आहोत. किती विचित्र आहे हे सगळं. तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा अट्टहासामध्ये रूपांतरित झाली आहे. याला कारण आहे, तोच आहे मृत्यूपासून मुक्तीचा मार्ग. एकदा मी तुझ्याशी विवाह केला की तू स्वतःच्या हाताने स्वतःचं सौभाग्य पुसणार नाहीस. स्वतःच्या पतीचा वध तू करू शकणार नाहीस.
आता वेळ घालवायला नको महिषा. ह्याच हवन कुंडामध्ये विधी पूर्ण करून आपण विवाह पार पाडूया. तिथी माता, विवाहासाठी आम्ही अत्यंतिक उत्सुक आहोत, पण तुळजाशी बंधनात असताना विवाह केला तर आमच्या सामर्थ्यावर शंका घेतली जाईल. असुर नरेश, आपण हिला बंधनमुक्त करत आहात. आपण जर हिला मुक्त केलं तर ती स्वतः कपट करून इथून स्वतःची सुटका करून घेईल आणि एवढंच नाही तर आपल्यावरती घातपात सुद्धा करेल. याच उद्देशाने इथे आले ही, हे आपण विसरू नका. चिंता नसावी सम्राज्ञी. आता तुळजा आम्हाला काहीही अपाय करू शकणार नाही. आपण तुळजालाच विचारूया. तुळजा, तुला अशी बंधनात राहून आमच्याशी विवाह करण्याची इच्छा आहे की बंधमुक्त हो? हो, आम्ही या विवाहासाठी तयार आहोत. कोणत्याही बंधनाविना हा विवाह व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र आमच्या काही अटी आहेत. कोणत्या अटी? बघ गंगाई, मी म्हटलं होतं ना हे इथंच भेटतील ते. हो, जगदंबा कुठेच दिसली नाही का? कुणालाच काही माहित नाही का? नाही, मी संधीकडे शोधली पण तिचा कुठंच पत्त्या नाही.